Hello students, welcome to Praveen Academy. Today we start 11th topic from physics, that is magnetic materials. First of all, we see some basic terms related to magnet. Magnet is called as magnetic dipole because in case of magnet always two poles are present. One is called as N pole. Suppose this is a bar magnet. तर बार मॅग्नेट मध्ये हा एन पोल आहे आणि हा एस पोल आहे. तर हा जो पोल आहे मॅग्नेटच्या एंडला नसून तो थोडासा आतल्या बाजूला असतो. तर इथं एन पोल असतो आणि एस पोल हा मॅग्नेटच्या थोडासा आतल्या बाजूला आहे. इथं एस पोल आहे. ओके. तर आता एन पोल आणि एस पोल या दोन पोल मधल्या डिस्टन्सला 2L म्हणजेच मॅग्नेटिक लेंथ म्हणायचं. काय म्हणतोय? मॅग्नेटिक लेंथ. आणि मॅग्नेटची ऍक्च्युअल लेंथ जी आहे याला 2L म्हणतोय आणि ही 2L म्हणजेच काय? जॉमेट्रिकल लेंथ. तर मॅग्नेटिक लेंथ आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू शकतोय. 2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू काय घ्यायचं? 5/6 इंटू 2L. 2L म्हणजेच काय? जॉमेट्रिकल लेंथ. आता या ठिकाणी हा एन पोल आहे आणि हा एस पोल आहे. एस आणि एन पोल मधून पास होणारी ही एक लाईन ड्रॉ करतोय. तर या लाईनला आपण काय म्हणतो? ऍक्सिस ऑफ डायपोल. आणि या एस एन पोलचा मिड पॉइंट घ्यायचा आणि मिड पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय आणि या लाईनला आपण काय म्हणतो? इक्वेटर ऑफ डायपोल. याला काय म्हणायचं? इक्वेटर. ओके. तर आता मॅग्नेटलाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. आता पुढची टर्म पाहणार आहोत आपण, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर इथं आपण वेगवेगळे मॅग्नेट घेतले. समजा हा एक मॅग्नेट आहे, आता हा दुसरा मॅग्नेट आहे. ओके. समजा हा तिसरा मॅग्नेट आहे. ओके. तर इथं या मॅग्नेटची स्ट्रेंथ जास्त असेल, या मॅग्नेटची स्ट्रेंथ कशी असेल? कमी असेल. तर मॅग्नेटची स्ट्रेंथ म्हणजे मॅग्नेटची पॉवर ज्या क्वांटिटीनं डिसाइड केली जाते या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतो. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. ही कशानं डिनोट करायची? स्मॉल एम न डिनोट करायची. ओके. आता हा बरोबर, आता हा बार मॅग्नेट आहे. तर बार मॅग्नेट मध्ये हा एन पोल आणि हा एस पोल. तर एन पोलची पोल स्ट्रेंथ किती घ्यायची? +QM घ्यायची आणि एस पोलची पोल स्ट्रेंथ किती घ्यायची? -QM अशी घ्यायची. ओके. तर इथं एन पोल आणि एस पोल मधलं डिस्टन्स किती आहे? 2L इतकं डिस्टन्स आहे, म्हणजे मॅग्नेटिक लेंथ आहे. तर या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट की जी वेक्टर क्वांटिटी आहे आणि हा वेक्टर एस पोल कडून कुठे ड्रॉ करायचा? एन पोलच्या दिशेनं. आणि हा वेक्टर यानुसार मी ड्रॉ करतोय, एम वेक्टर. तर इथं एम ची व्हॅल्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा प्रॉडक्ट असतो कुणाचं? पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथचा. तर यानुसार आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड आउट करू शकतो. ओके. तर आता SI युनिट मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं, तर पोल स्ट्रेंथचं युनिट काय असतं बाबर? अँपियर मीटर. लेंथचं युनिट काय असेल? मीटर. मग ही व्हॅल्यू काय असेल बाबर? अँपियर मीटर स्क्वेअर अशी व्हॅल्यू असेल. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन्स आपण असे लिहू शकतोय, L2, M0, T0, I किती घ्यायचं? 1. तर यानुसार मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे काय मिळतील? डायमेन्शन्स. तर ही कोणती क्वांटिटी आहे बाबर? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि याचं डायरेक्शन एस पोल कडून कुठं असतं? एन पोलच्या दिशेनं असेल. ओके. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज सॉलिनॉइड. सॉलिनॉइड इट इज मेड अप ऑफ स्प्रिंग. तर इथं मेटल वायर घ्यायची आणि मेटल वायरची या ठिकाणी स्प्रिंग बनवून घ्यायची. तर ही सॉलिनॉइड आहे. काय आहे? सॉलिनॉइड. तर या सॉलिनॉइड मध्ये आपण नंबर ऑफ टर्न्स घेऊया. एन म्हणजे काय घ्यायचे? नंबर ऑफ टर्न्स. हा 1 टर्न, 2 टर्न, 3 टर्न असे एन टर्न्स घ्यायचे. नंबर ऑफ टर्न्स किती घेतोय? एन.
तर या सॉलिनॉइड मध्ये काय पास करतोय आपण, करंट पास करतोय बरोबर. आता बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. तर या सॉलिनॉइड मध्ये करंट पास केला की ही सॉलिनॉइड काय म्हणून बिहेव करते, बार मॅग्नेट म्हणून बिहेव करते. तर या सॉलिनॉइडचा एस पोल या ठिकाणी असेल, एन पोल या ठिकाणी असेल. ओके. आणि या ठिकाणी एन पोल मधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा बाहेर पडतात, एन मधून बाहेर पडतात आणि कशामध्ये एंट्री करतात, एस मध्ये. आणि या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आतमधून सुद्धा पुढे पास होत असतात. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सॉलिनॉइड मधल्या एन मधून बाहेर येतात आणि कशामध्ये एंट्री करत असतात, एस मध्ये. आणि एस कडून एन कडे आतमध्ये सॉलिनॉइडच्या मधून आतमधून जात असतात. तर आता या सॉलिनॉइडच्या बाबतीत मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम हा कसा द्यायचा, NIA न द्यायचा. एन म्हणजेच काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, कॉइल मध्ये असणाऱ्या टर्नची संख्या. आय मीन्स काय घ्यायचा, करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल, तर या कॉइल मधून वाहणारा करंट. आणि ए म्हणजे काय घ्यायचा, एरिया, एका टर्नचा एरिया म्हणजे ए घेतला. तर इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट NIA न आपण दिलेला आहे. तर इथं SI युनिट काय लिहितो बाबर, एम्पियर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर कसं घ्यायचं बाबर, आता एन म्हणजेच काय, नंबर ऑफ टर्न्स, याला युनिट नाही. करंटचं युनिट काय घेतोय, एम्पियर. एरियाचं युनिट काय घेतोय, मीटर स्क्वेअर. म्हणून मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सॉलिनॉइड मध्ये SI युनिट काय लिहू शकतोय, एम्पियर मीटर स्क्वेअर. हेच आपण इथं पण पाहिलं बाबर, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय पाहिलेलं बाबर, एम्पियर मीटर स्क्वेअर. इथलं युनिट आणि या ठिकाणचं युनिट कसं असेल, सेम असेल. आता या ठिकाणी एन ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर एम काय लिहायचा, आय इंटू ए लिहायचा, करंट इंटू एरिया. आता या ठिकाणी सॉलिनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. तर या लाईन्स एस कडून कुठं पास होतात बाबर, एनच्या दिशेला पास होतात. तर मॅग्नेटिक फील्डची किंमत बी कशी लिहायची बाबर, μ0 n इंटू आय. तर या ठिकाणी एन म्हणजे काय घ्यायचं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. तर इथला एन आणि हा एन वेगळा आहे. तर इथं बी फाइंड आउट करताना एन म्हणजे काय, युनिट लेंथ मधले असणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या. युनिट लेंथ म्हणजे एक लांबी मध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या. तर यानुसार आपण एन घेऊ शकतो. ओके. तर यानुसार सॉलिनॉइडच्या बाबतीत आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची व्हॅल्यू देऊ शकतो. Here we see next point, that is magnetic dipole moment of solenoid and circulating electron around the nucleus. म्हणजे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर या ठिकाणी मॅग्नेटिझम कसा तयार होतो हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर इथं समजा सॉलिनॉइड घेतलेले, सॉलिनॉइड मध्ये जर एन टर्न्स असतील तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साठी फॉर्म्युला NIA असा घेतो. आणि सॉलिनॉइड मध्ये समजा एकच टर्न असेल बरोबर, या पद्धतीने एकच टर्न असेल तर इथून करंट असा वरती आला आणि करंट या ठिकाणी लिव्ह झाला. तर या ठिकाणी सॉलिनॉइड मध्ये एकच टर्न आहे. तर एका टर्न मध्ये करंट हा असा येतोय आणि या ठिकाणी लिव्ह केला जातो. तर या सॉलिनॉइडच्या बाबतीत मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M इज इक्वल टू काय घ्यायचं, I इंटू ए. म्हणजे सॉलिनॉइड मध्ये जरी एक टर्न असला तरी सॉलिनॉइड काय म्हणून बिहेव करते, मॅग्नेट म्हणून बिहेव करते. आणि सॉलिनॉइडचा एन पोल थंबच्या दिशेने असेल आणि एस पोल कुठं असेल, आतल्या बाजूला असणार एस पोल. ओके. तर आता हेच मी सॉलिनॉइड अशी टर्न करतोय, अशी सॉलिनॉइड टर्न केली तर या ठिकाणी एन पोल आणि इकडे काय आला बरोबर, एस पोल आला. ओके. तर हे एन पोलची डायरेक्शन हे अशी द्यायची, ही जी फिंगर्स आहेत कर्ल करायची अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट आणि थंबच्या दिशेने एन पोल असतो आणि एस पोल एनच्या अपोजिट डायरेक्शन असतो. ओके. म्हणजे सॉलिनॉइड मध्ये एक टर्न असला तरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड आउट केली आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डायरेक्शन यानुसार असेल बाबा, एमचं डायरेक्शन असं असेल. ओके.
आता हे आपण कम्पेअर करूया कुणाशी, सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉनशी. तर आता समजा हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस भोवती हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. इलेक्ट्रॉन कसा रिव्हॉल्व होते बाबर, क्लॉकवाईज डायरेक्शन रिव्हॉल्व होते. तर आपल्याला हा भाग माहित आहे, इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन काय वाहत असतो, करंट वाहत असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनची मोशन जर या बाजूला असेल तर करंट कसा वाहतो, अपोजिट डायरेक्शनला करंट वाहत असतो. ओके, तर या ठिकाणी हा असा करंट फ्लो होतोय. तर या ठिकाणी या इलेक्ट्रॉनमुळं मॅग्नेटिझम तयार होईल आणि या मॅग्नेटिझमची व्हॅल्यू काय लिहायची, एम इज इक्वल टू आय इंटू ए घ्यायची. आय म्हणजेच काय, या इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे वाहणारा करंट आय, आणि ए म्हणजेच काय घ्यायचं, एरिया घ्यायचा, या ऑर्बिटचा काय घ्यायचा, एरिया. ओके, आणि इथं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा एन पोल हा थंबच्या दिशेला असेल, या बाजूला असेल. ओके, तर आता हे प्लेन मध्ये फिगर आहे, तर मी हा इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्व करतो 90 डिग्री मध्ये, तर इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होईल. तर इथं इलेक्ट्रॉन डाऊनवर्डला आहे, करंट अपवर्डला आहे. तर इथं थंबच्या दिशेनं काय असेल बाबर, एन पोल असेल, आणि म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट या दिशेला असेल. ओके, तर यामुळं आपण इलेक्ट्रॉनची या ठिकाणी ऑर्बिटल मोशन आहे, तर ऑर्बिटल मोशन मुळे होणाऱ्या मॅग्नेटिझमची किंमत फाइंड आउट केलेली आहे. ओके, आता हा इलेक्ट्रॉन फिरत असताना, हा इलेक्ट्रॉन बाबर असा ऑर्बिटल मोशन आहे, तर इलेक्ट्रॉन याची स्पिन मोशन सुद्धा असते. तर इलेक्ट्रॉन असा फिरत असताना, या दिशेला जात असताना इलेक्ट्रॉन स्वतःभोवती सुद्धा फिरत असतो. तर या स्वतःभोवती फिरण्यामुळे सुद्धा या ठिकाणी मॅग्नेटिझम तयार होतो. तर आता इथं ऑर्बिटल मोशनचा मॅग्नेटिझम एमओ म्हणायचा, आणि स्पिन मोशनचा मॅग्नेटिझम काय घ्यायचा, एम एस घ्यायचा. स्पिन मोशनचा मॅग्नेटिझम काय घेतोय, एम एस घ्यायचा. तर इलेक्ट्रॉनचा टोटल मॅग्नेटिझम काय घ्यायचा, एम इज इक्वल टू एमओ प्लस एम एस. एमओ म्हणजेच काय, ऑर्बिटल मोशन, इलेक्ट्रॉन इकडे चाललेलं आहे, ऑर्बिट मध्ये फिरतोय, त्याचा मॅग्नेटिझम एमओ, आणि इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरतोय तर त्याचा मॅग्नेटिझम, याला काय म्हणायचं, एम एस. तर एका इलेक्ट्रॉनचा मॅग्नेटिझम काय घ्यायचा, एमओ प्लस काय घेऊ शकतोय, एम एस असं घेऊ शकतोय. आता या पुढे बाबर का, समजा ऍटम मध्ये, या ठिकाणी ऍटम मध्ये समजा एक 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर इथं पहिल्या ऑर्बिट मध्ये 1, 2, परत दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स मोशन करतात, हे असे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर या ऍटमचं मॅग्नेटिझम घ्यायचं. तर ऍटमचं मॅग्नेटिझम म्हणजेच काय घ्यायचं, तर हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, या इलेक्ट्रॉन, दुसरा, तिसरा, चौथा. तर या 4 इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम घ्यायचं, Me1 प्लस Me2 प्लस Me3 प्लस काय घ्यायचं, Me4 असं घेऊ शकतो. म्हणजे या ऍटमचं मॅग्नेटिझम फाइंड आउट करताना 4 इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिझमची बेरीज घ्यायची, कारण या ऍटम मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. मग इथं काय होऊ शकतं बाबर, आता कधी हे समजा या पहिल्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम कसं घ्यायचं, ऑर्बिटल मोशन प्लस स्पिन मोशन, म्हणजे हे एका इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम झालं, Me. ओके, तर या पहिल्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम असं फाइंड आउट केलं, Me1 प्लस Me2 प्लस Me3 प्लस Me4 असं घ्यायचं. तर पहिल्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम Me1, तर हे समजा असं आहे. दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम समजा असं आहे. तिसऱ्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम समजा या दिशेला आहे, आणि चौथ्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम यानुसार आहे. तर काय होईल बाबा, या मॅग्नेटिझमला हे कॅन्सल होईल, याला हे कॅन्सल होईल, तर रिझल्टंट मॅग्नेटिझम काय असू शकेल, 0 असू शकेल. काही ऍटमच्या बाबतीत रिझल्टंट मॅग्नेटिझम ऍटमचं काय असेल, 0 असेल. पण काही ऍटम मध्ये समजा 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर 4 इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम आपण घेतलं होतं, Me1 Me2 Me3 प्लस Me4.
तर आता 5व्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम घ्यायचं Me5. तर इथं पहिल्याचं असं आहे, दुसऱ्याचं यानुसार, तिसरा, चौथा. तर 5व्याचं मॅग्नेटिझम समजा असं आहे. तर काय झालं बाबर, याला हे कॅन्सल झालं, याला हे कॅन्सल झालं, तर हे असेल. तर हे रिझल्टंट मॅग्नेटिझम यानुसार असेल. तर काही ऍटमच्या बाबतीत मॅग्नेटिझम असू शकतं, काही ऍटम मध्ये मॅग्नेटिझम असू शकत नाही. तर ज्या ऍटम मध्ये पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे आता समजा मी या ठिकाणी बेरिलियम ऍटम घेतोय. कोणता ऍटम घेतला? बेरिलियम. ऍटॉमिक नंबर किती असतो? 4. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 असं असतं. तर या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन्स असतात, एक क्लॉकवाईज स्पिन, दुसरा अँटी क्लॉकवाईज. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हे 2 आणि इथं 2. तर हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तर रिझल्टंट मॅग्नेटिझम काय असू शकेल बाबर? 0 असेल. पण बोरॉन ऍटम जर घेतला, बेरिलियमच्या बाबतीत M0 असेल. आणि या ठिकाणी बोरॉन ऍटम घेऊया. तर बोरॉन ऍटमच्या बाबतीत ऍटॉमिक नंबर किती असतो? 5. 1s2 2s2 2p1 असं असेल. तर या ठिकाणी काय होतं बाबर, आता इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत समजा, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथं 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके. तर या ठिकाणी मॅग्नेटिझम हे काय झाले बाबर? 5 इलेक्ट्रॉन झाले. तर चौघांचं मॅग्नेटिझम हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, हे असेल, म्हणजे हे यानुसार असणार आहे. म्हणजे 5व्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल. तर काही ऍटम मध्ये रिझल्टंट मॅग्नेटिझम 0 असेल आणि काही ऍटम मध्ये रिझल्टंट मॅग्नेटिझम प्रेझेंट असेल. ओके. तर ज्या ऍटम मध्ये मॅग्नेटिझम प्रेझेंट असतो त्या ऍटम्सला पॅरामॅग्नेटिक म्हणायचं, आणि ज्या ऍटम्स मध्ये मॅग्नेटिझम, ऍटमचं मॅग्नेटिझम 0 असतं त्या ऍटम्सला काय म्हणायचं? डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. Here we see next point, that is magnetic moment of electron revolving around the nucleus. तर इथं न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असला तर विरुद्ध दिशेनं करंट वाहतो आणि सर्क्युलेटिंग करंटमुळे या ठिकाणी मॅग्नेटिझम तयार होतं. तर या सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉनमुळे जो मॅग्नेटिझम तयार होतो ही किंमत आपण फाइंड आउट करणार आहोत. तर याच्या बाबतीत हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटिंग मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट न्यूक्लियस ऑफ एन ऍटम. तर न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाल्यामुळं या ठिकाणी मॅग्नेटिझम तयार होतंय आणि या मॅग्नेटिझमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. तर बघा आता समजा हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन दिस डायरेक्शन. हा इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होतोय. तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना रेडियस ऑफ ऑर्बिट r घेतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन किती घ्यायचा? me घ्यायचा. तर हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतोय. इलेक्ट्रॉनची मोशन समजा या दिशेला असेल तर करंट कसा वाहतो बाबर? अपोजिट डायरेक्शन वाहतो. तर इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन काय वाहतो? करंट वाहतो. आणि या करंटमुळे या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होतोय. ओके. तर हा मोमेंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आता इथे बघा, हा इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर मोशन करत असेल तर इलेक्ट्रॉनचं स्पीड आपण या फॉर्म्युल्यानुसार देऊ शकतोय. v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथं डिस्टन्स एका सर्कल मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जातं बाबा? 2πr. आणि एक सर्क्युलर मोशन कव्हर करण्यासाठी जो टाइम असतो या टाइमला t म्हणायचा. तर इथं डिस्टन्स 2πr डिवायडेड बाय t. तर यानुसार v ची व्हॅल्यू मिळते. v इज इक्वल टू 2πr अपॉन t. तर इथं t ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. t इज इक्वल टू 2πr अपॉन v. t म्हणजेच काय? पिरियड ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी आपल्याला करंट वाहतोय, इलेक्ट्रॉनची मोशन अशी असेल तर इथं करंट वाहतोय. तर करंट साठी फॉर्म्युला असा द्यायचा, करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम.
तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला करंटसाठी, I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे 9वी 10वी मध्ये. तर इथं I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, क्यूच्या ठिकाणी ई लिहायचं आणि टीच्या ठिकाणी कॅपिटल टी लिहायचं. तर करंटसाठी हा फॉर्म्युला मिळाला. तर इथं I इज इक्वल टू ई अपॉन हा टी जो आहे, टी म्हणजेच काय, पिरियड. पिरियडची व्हॅल्यू 2 पाय आर अपॉन व्ही. तर इथं 2 पाय आर अपॉन व्ही. तर हा व्ही कुठे गेला बाबा, न्यूमरेटर मध्ये. ई इंटू व्ही डिवायडेड बाय काय घेतला, 2 पाय आर. तर यानुसार करंट मिळाला. ओके. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साठी फॉर्म्युला NIA. तर इथं एकच टर्न आहे म्हणजे 1I इंटू ए. तर या ठिकाणी काय करायचं, m ऑर्बिटल म्हणजे काय घ्यायचं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सर्क्युलर मोशन मुळेची m ऑर्बिटल इज इक्वल टू काय घ्यायचं, I इंटू ए. तर या ठिकाणी I ची व्हॅल्यू माहित आहे, EV अपॉन 2 पाय आर. ए म्हणजेच काय घ्यायचा, एरिया. तर हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करतोय, तर या सर्क्युलर मोशनची एरिया घ्यायची म्हणजे किती घेते, पाय आर स्क्वेअर. ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी बाबा आता एका पायला एक पाय कॅन्सल झाला, एका आरला एक आर कॅन्सल झाला, म्हणजे काय व्हॅल्यू आली बाबा, EVR अपॉन 2. म्हणजेच किती घेतलं, 1/2 EVR. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन मुळे इथं मॅग्नेटिझम तयार होते आणि या मॅग्नेटिझमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असा घेतोय 1/2 EVR. ओके. तर आता अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ऑर्बिटल मोशन. अँग्युलर मोमेंटम हा कसा देतो वापरता, L इज इक्वल टू MVR. हा भाग पाहिलाय आपण. तर इथं M म्हणजेच काय घ्यायचं, मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर अँग्युलर मोमेंटम साठी हा फॉर्म्युला L इज इक्वल टू MER इंटू काय घेतलं, V घेतलं. तर मी काय करतो, हे जे 2 नंबरचं इक्वेशन आहे, तर या इक्वेशनला ME न मल्टिप्लाय करायचं आणि ME न डिवाइड करायचं. तर या ठिकाणी M ऑर्बिटल इज इक्वल टू हे E अपॉन 2 घेतलं, E अपॉन 2 आणि ऍडजस्टमेंट ME न न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय करतोय आणि डिनॉमिनेटर मध्ये ME नच काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याला हे कॅन्सल होईल, म्हणजे ही ऍडजस्टमेंट झाली. तर इथं M ऑर्बिटल इज इक्वल टू E अपॉन 2ME आणि MEVR ला आपण काय म्हणतो, L म्हणतो. काय म्हणायचं, L. तर M ऑर्बिटल इज इक्वल टू E अपॉन 2ME इंटू काय घेतलं, L. तर हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन मुळे जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळतो ती व्हॅल्यू मिळाली. M ऑर्बिटल इज इक्वल टू E अपॉन 2ME इंटू L. आता इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो सांगा बरं, मायनस असतो. इलेक्ट्रॉनवरची चार्ज काय असतो, मायनस. मग M ऑर्बिटल ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि L सुद्धा ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर या ठिकाणी L आणि M ऑर्बिटल एकमेकाच्या कशा असतील, अपोजिट डायरेक्शनला असतील. म्हणजे इथं M ऑर्बिटल हे असं दाखवायचं वापरता, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर हे राईट हँड थंब रूल नुसार दाखवते. या 4 फिंगर्स करंटच्या दिशेनं कर्ल करून घ्यायच्या. तर आउटस्ट्रेच्ड थंबच्या दिशेनं काय असेल, N पोल असेल आणि वरती N पोल आणि खाली काय असेल, S पोल. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट S कडून कुठे असतो, N च्या दिशेला. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डायरेक्शन हे थंबच्या दिशेनं असतं. M ऑर्बिटलचं डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे M ऑर्बिटल जर अपवर्डला असेल तर L कुठे घ्यायचा, डाऊनवर्डला घ्यायचा. L म्हणजेच काय, अँग्युलर मोमेंटम. तर इथं M ऑर्बिटल इज इक्वल टू काय घेतलं, मायनस E अपॉन 2ME इंटू L वेक्टर घेतोय. इथं पण नोटचा पॉइंट पाहणार. तर 5th मध्ये नोटचे 2 पॉइंट्स आहेत, एक गायरोमॅग्नेटिक रेशो आणि दुसरा जो आहे तो बोर मॅग्नेटॉन. तर गायरोमॅग्नेटिक रेशो आपल्याला हा भाग माहित आहे, M ऑर्बिटल इज इक्वल टू E इंटू L अपॉन 2ME. तर हा L इथं डिवाइड करायचा. M ऑर्बिटल अपॉन L या रेशोला काय म्हणायचं, गायरोमॅग्नेटिक रेशो.
तर m ऑर्बिटल अपॉन l ही व्हॅल्यू किती असते e अपॉन 2me. तर इथं e अपॉन 2me. E ची व्हॅल्यू लिहायची चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻19 कुलम आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 kg. तर हे सिम्प्लिफाय केलं तर 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर kg. तर यानुसार गायरोमॅग्नेटिक रेशो मिळतो. ओके, आता याच्या पुढे वापरता आपण नवीन पॉइंट पाहतोय, बोर मॅग्नेटॉन. तर इथं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय इलेक्ट्रॉनमुळे मॅग्नेटिझम तयार होणार आहे आणि या मॅग्नेटिझमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असा देऊ शकतोय E इंटू एल अपॉन 2m इंटू ई. अकॉर्डिंग टू बोर सेकंड पॉस्ट्युलेट, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एल ची व्हॅल्यू सेकंड पॉस्ट्युलेट नुसार अँग्युलर मोमेंटम कसा कॅल्क्युलेट करायचा, n इंटू एच अपॉन 2π. तर या ठिकाणी एल ची व्हॅल्यू ठेवायची किती, n इंटू एच अपॉन 2π. तर इथं E अपॉन 2me इंटू n इंटू एच अपॉन 2π. तर या ठिकाणी n कॉमन घेतला, मग काय राहिलं E इंटू एच अपॉन 4 2 2 4 पाय आणि पुढं me. तर यानुसार m ऑर्बिटलची व्हॅल्यू किती मिळते, n इंटू E इंटू एच अपॉन 4 पाय me. तर m ऑर्बिटलची व्हॅल्यू अशी मिळते बोर सेकंड पॉस्ट्युलेट नुसार. फॉर फर्स्ट ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉन मध्ये एकच ऑर्बिट असेल तर n ची व्हॅल्यू किती लिहायची, 1 लिहायची. तर m ऑर्बिटलची व्हॅल्यू किती असते, E इंटू एच अपॉन 4 पाय me. तर इथं E ची व्हॅल्यू ठेवायची चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, एच ची व्हॅल्यू ठेवायची म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, पाय ची व्हॅल्यू 3.14 ठेवायची आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन किती ठेवते 9.1 इंटू 10⁻31 kg. आणि हे सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते, 9.274 इंटू 10⁻24 अँपिअर मीटर स्क्वेअर. म्हणजे यालाच आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन. ही जी व्हॅल्यू आहे याला काय म्हणायचं, बोर मॅग्नेटॉन. म्हणजे बोर्स पॉस्ट्युलेटचा यूज केलेला आहे आणि पहिल्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असेल तर या इलेक्ट्रॉनचा मॅग्नेटिझम यालाच बोर मॅग्नेटिझम म्हणायचं किंवा बोर मॅग्नेटॉन म्हणतोय. आणि ही व्हॅल्यू किती आली, 9.274 इंटू 10⁻24 अँपिअर मीटर स्क्वेअर.